नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सर्वांच्या आधी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांसाठी ओके. तर आजचं सेशन कोणतं आहे तर लक्षात घ्या, पोलीस भरती स्पेशल संभाव्य प्रश्नांची सिरीज, जो की गणित आणि बुद्धिमत्ता. जे क्वालिटी क्वेश्चन असेच क्वेश्चन दिसणार किंवा हेच क्वेश्चन कॉपी पेस्ट होतील. तर इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पहिले शेअर करा आणि एकदा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी एकदा सेशनला लाईक करा. क्लिअर. तर आपण बघूया, आता सेशनला स्टार्ट करूया. तर बघा, आता क्वेश्चन नंबर 1 यामधला जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या, इथे 13.7/8 भागिला 4.5/8 हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या काय होत आहे. बघा, जेव्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याला साध्या अपूर्णांकात रूपांतर करावं लागतं मित्र. ठीक आहे. मग साध्या अपूर्णांकात रूपांतर करणे म्हणजेच काय तर लक्षात घ्या, 13 गुणीला काय असते तुमचा, यांच्या दोघांमधला पूर्णांक आणि छेद या दोघांचा गुणाकार होत असतो, गुणीला 8 आणि वरच्याची बेरीज आणि डिवायडेड बाय काय आहे रे 8चे 8 आणि देन पुन्हा डिवायडेड मध्ये काय 4 गुणीला 8 प्लस काय होत आहे तुमचं 5 आणि भागीला किती 8. तर मित्र तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, देन 8 या पद्धतीने एक स्टेप वाढवून घेऊ आपण. तर 13 8 तुमचे किती होते 104, 104 अधिक 7 म्हणजे किती होतं 111 डिवायडेड बाय 8 आणि देन मग 8 32 32 डिवायडेड 32 प्लस 5 म्हणजे 37 डिवायडेड बाय 8. पण तुम्हाला एक लक्षात असायला पाहिजे, तुमचा जो हा जो कन्सेप्ट आहे, जर इथे 8चा जर विचार जर केला तर बघा, आता लक्षात घ्या काय होतंय की 8 गेट कॅन्सल होणार. का कॅन्सल होते कारण तो पलटून देन त्याच्यानंतर गुणाकाराच्या फॉर्मॅट मध्ये जातो. तर आपण बॅच मध्ये ते व्यवस्थित बघितलेलं आहे, पण एवढा कन्सेप्ट तुमचा माहिती असणे आवश्यक आहे, कारण संभाव्य सिरीज बघत आहे आपण, म्हणजे जेणेकरून तुमचं ते पूर्णपणे झालेला आहेच. देन मग 111 भागीला 37 असं राहणार, कारण याचा पलटून काय होते बघा, लक्षात घ्या. कोणत्या विद्यार्थी मित्रांना माहिती नसेल तर ए बाय बी डिवायडेड बाय बी बाय सी जर असेल, ठीक आहे, बी बाय सी किंवा आपण जर विचार जर केला सी बाय डी जर असेल तर याला दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये कसं लिहिता येईल, ए बाय बी जसेच तसं आणि याला गुणाकाराच्या फॉर्मॅट मध्ये जो खाली आहे तो वरती जाणार, म्हणजे डी बाय सी असं होणार आहे. म्हणजे सेम फॉर्मॅट असं 8 गेट, म्हणजे जे खाली आहे बघा, इथला जो खाली होता बी आणि देन त्याच्यानंतरचा तुमचं सी, मग आता देन त्याच्यानंतर हा जो डी आहे तो वरती गेला, म्हणजे इथं जर भाग जर जात असेल तर तुमचं कॅन्सल आउट होणार. म्हणून तुमचं उत्तर काय होणार, मग 37 चा भाग किती वेळा चालला, इथे 3 वेळा इथे भाग चालला, म्हणून तुमचा 3 ऑप्शन क्रमांक डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके. मग देन नेक्स्ट, आता त्यानंतरचा क्वेश्चन, जर 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. हा एमडीएच वाला फॉर्म्युला, जो की आपला फेमस फॉर्म्युला आहे, किंवा त्या पद्धतीचा आपण M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2 अशा पद्धतीचे वर्क असेल तर वर्क किती माणसे म्हणता यार, 8 माणसे. 8 माणसे याचा गुणाकार करणे 9 तासात किती दिवसात 9 तास काम करून 20 दिवसात कंप्लीट करतात. मग तेच काम आता तेच काम म्हटलं तर एक काम आहे, तर डिवायडेड मध्ये एक लिहा किंवा नका लिहू, काही फरक पडत नाहीच. आता देन त्याच्यानंतरचं बघा, किती तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात, म्हणजे 10 तास काम करून किती दिवसात, म्हणजे D2 तुम्हाला काढायचा आहे मित्र, D2 काढणे आहे. तर एक लक्षात असायला पाहिजे तुमचं. आता बघा, हा इकडचा 7 गुणीला 10 तुमचं इकडे डिवायडेशन मध्ये होणार, इथं D2 बरोबर काय होणार सांगा बरं, 8 गुणीला 9 गुणीला 20 आणि भागीला काय होत असते इथं 7 गुणीला 10. मग 10 1 10 10 दुने 20 अशा पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन राहणार, 2 वेळा भाग जाणार. मग आता यांचा जर D2 बरोबर काय असा जर विचार जर केला तर 8 9 72 72 गुणीला 2 म्हणजे 144 भागीला 7, म्हणजे जर आपण इथे जर भागाकार जर दिला 7 1 7 7 दुने 14, 4 मध्ये 0 म्हणजे 4 मध्ये 7चा भाग जात नाही तर शून्याचा भाग द्यावा लागतो, म्हणजे 20.407. दिस इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार,
ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर मित्र अजून एक कंडिशन तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही हा प्रश्न आधी विश्लेषण बघण्याच्या आधी एकदा पॉज करा. तुम्ही टाइम लावून अर्ध्या मिनिटात किंवा 35 सेकंदात हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि देनच त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ म्हणजे जे विश्लेषण आहे विश्लेषण बघा. क्लिअर. म्हणजे यानुसार तुमचं प्रॅक्टिस पण होईल आणि विश्लेषण पण भेटणार. एकदम तुमचा डायरेक्टली तुम्हाला त्या पद्धतीने व्यवस्थित तिथे तुम्हाला माहिती होणार. ओके. देन नेक्स्ट आता क्वेश्चन जर आपण बघितलं तर काय होणार बघा. 3 पुरुष किंवा 6 मुले एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तर 4 पुरुष आणि 4 मुले एकत्रपणे ते काम. जेव्हा आणि किंवा वाला कन्सेप्ट आहे, किंवा आणि किंवा किंवा आणि या पद्धतीने जर कन्सेप्ट असेल तर डायरेक्टली एक शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. डायरेक्टली झटक्यात उत्तर कसं काढायचा. तर नेहमी लक्षात ठेवा आणि डिवायडेड बाय आणि वाला घटक जो आहे आणि डिवायडेड बाय किंवा वाला घटक करायचा. म्हणजे पुरुष असेल तर पुरुष आणि देन त्याच्यानंतर मुले असेल तर मुले. मग आता देन ह्यानुसार मग करायचं तर कसं. तर बघा आता जरा इकडे लक्षात घ्या. आणि वाले घटक कोणतेही इथे 4 पुरुष आणि 4 मुले आहेत. समजत आहे का. 4 पुरुष आणि 4 मुले आहेत. मग आणि वाला घटक आपण वरती लिहून टाकू 4 आणि डिवायडेड बाय इथं काय करायचा पुरुषाला पुरुषाने डिवाइड करायचं. 4 पुरुष म्हणताय आणि 3 पुरुष. आता इथं डिवायडेड बाय काय करणार 3. काय करणार 3 मध्ये प्लसचा साइन द्यायचा मित्र. देन त्याच्यानंतरचा बघा 6चा 6 तुमचं सॉरी इथे तुमचं काय होणार. इथे 4 मुले वरती 4 आणि मुलांच्या बाबतीत मुले किती आहे तिथे किंवा मध्ये 6. मग डायरेक्टली यांचा इथे तुमचं येणारं उत्तर ते तुमचं D2 राहणार. म्हणजेच त्यांना एवढ्या जणांना जे काही तुम्हाला दिलेली टायमिंग आहे किंवा किती दिवसात आहे ते बरोबरीच्या तिकडे लिहायचं. बस झालं विषय. मग D2 बरोबर. आता यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा लसावी मेथडनं तुम्ही जर इथे 6 जर घेतले ठीक आहे. मग 6 घेतले तर इथे लसावी मेथडनं म्हणजे तुमचा छेद समान करण्यास 6 इथं 2 गुणिला इथे 1 असा गुणाकार करावा लागतो. मग 4 दुने किती होत आहे 8 अधिक काय होत आहे तुमचं सांगा बरं इथे. देन त्याच्यानंतरचं देन यामध्ये 4 1 4. मग बरोबर इकडे काय राहणार तुमचा D2 गुणिला काय राहणार D2 बरोबर काय रे 18. मग देन त्याच्यानंतर 8 अधिक 4 किती होत आहे 12. 12 डिवायडेड बाय 6 गुणिला काय होणार तुमचा D2 बरोबर 18. मग देन 6 1 6 साइन 2 12 2. मग आता D2 बरोबर तुमचं डायरेक्टली उत्तर काय ना D2 बरोबर काय 18/2 म्हटलं तर उत्तर किती 9. दिस इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर असं राहणार आहे. क्लिअर. मग ओके. जर हा कन्सेप्ट तुम्हाला नवीन वाटला असेल तर लाईकची कमी पडली नाही पाहिजे आणि देन त्याच्यानंतर इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. क्लिअर. निश्चितपणे या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आगामी 15,000 प्लस जे काही पोलीस भरती आहे त्या सर्वांमध्ये तिथे तुम्हाला मॅथ रिझनिंग आता मॅथचा क्वेश्चन आहे किंवा अंकगणिताचा क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला दिसून येतीलच. ठीक आहे. दे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. हा बघा. हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला इथे जरा थोडा फॉर्म्युला माहिती पाहिजे होता पण फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. पण एकदा ते लक्षात म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं a + b चा स्क्वेअर आणि -a - b चा स्क्वेअर याचं आपण इलॅबोरेशन पूर्णपणे सोडवलं तर त्याचं उत्तर येते 4ab. म्हणजे तुमचा हा जो इथला घटक तो गुणाकारात जाणार आणि गुणिले 4 होणार. मग आता इथे मला सांगा यानुसार जर याला पलटवलं तर काय होणार तुमचं सांगा. इथं a ची किंमत किती आहे म्हटलं a ची किंमत 0.137 आणि इथं काय तुमचं b ची किंमत किती आहे तुमचं 0.098 असं तुमचं उत्तर मित्र आहे. ठीक आहे. इथं उत्तर काय तुमचं 0.0 म्हणजे या पद्धतीने तुमचं आहे a व b ची. मग डायरेक्टली जेव्हा तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन येणार तर तुमचं ते वरती तर काय होणार 4ab म्हटलं तर 4 इंटू a ची किंमत किती आहे 0.137 इंटू काय होणार 0.098 डिवायडेड बाय काय असते रे डिवायडेड बाय इथं काय 0.137 इंटू काय होणार 0.098. मला सांगा हे गुणाकारात आहे हे गेट तुमचं सारखंच आहे गेट कॅन्सल होणार म्हणजे राहिला काय फक्त
4 असं तुमचं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन बी 4 म्हणून 4 ठोकायचा नाही. समजत आहे का? मग तुमचा 4 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? बी ऑप्शन मध्ये आहे. बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर अँड फायनल आन्सर. क्लिअर? ओके. देन मग या पद्धतीने तर असा होता, परंतु तुम्हाला सांगताना एवढं सांगावं लागला, जर तुम्हाला माहिती असतं तर हे कॅन्सल होतात आणि फक्त 4 तिथे उर्वरित राहतो. 4 करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. तुम्ही असं सोडवायला गेले तर ना की 9 येणार, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. फॉर्म्युले पाठ करावे लागतात का? तर हो, कारण तुम्हाला हे सर्व सोडवणे म्हटलं तर तुमचे इकडचे 4 ते 5 क्वेश्चन सोडवणे इतका टाइम जाणे आहे. म्हणून तुम्हाला जे मेथड माहिती आहे त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म्युले जे आहेत ते थोडं जरा लक्षात ठेवावंच लागेल. ठीक. देन त्यानंतरचा बघा, हा जो क्वेश्चन आहे, मग यानुसार जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या इथे काय होणार, 0.0008 आणि इथं प्लस आहे. देन 2.56257 गुणिला 0.56 भागीला काय होणार तुमचं 0.28. तर 0.28 0.56 पॉईंट नंतरचे डिजिट सारखे आहे. 56 दुने किती होत आहे तुमचं, सॉरी 28 दुने किती होत आहे 56, या पद्धतीने राहणार. मग देन त्याच्यानंतरचा इथं बघा, इथं तुमचा 0008 अधिक तुमचा देन त्याच्यानंतरचा 2.56 म्हणजे याचा डबल करणे. काय करणे? गुणीला 2 होत आहे ना, गुणीला 2 म्हणजे बघा 5 दुने 10 ते 0 हातचा 1, 7 दुने 14, 14 अधिक 1 म्हटलं तर सॉरी बघा, देन 14 अधिक 1 15, 15 मग हातचा 1, बेदून 4 आणि 1 5, आणि देन त्याच्यानंतरचा राहिला काय तुमचं पुढं 12 आणि 1 13, 5 दुने 10, 10 आणि 1 11, 11चे 1 हातचा 1, मग बेदून 4 आणि 1 काय होतं तुमचा 5, अशा पद्धतीने राहणार. मग आता यांची दोघांची जर टोटल म्हणजे बेरीज जर आपण जर केली तर काय होणार, तर इथं 4 डिजिट आहे, इथं 1 2 3 4 डिजिट इथपर्यंत आहे. मग देन त्याच्यानंतर जर तुमचं जर इथं विचार जर केला तर 0 तिकडचा लिहा किंवा नका लिहू, तिथं 4 डिजिट पर्यंत आहे, म्हणजे नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. 8 5 किती होत आहे 13चे 3 हातचा 1, 5 आणि 1 काय होत आहे 6. देन इथं काहीतरी गडबड झालाय का, हा इथं हातचा नव्हता यार, इथं तुमचं इथं 2च इथं मेंटेन राहायला पाहिजे, आपण फालतू इथं 3 लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा थोडं नजर हटली की त्या पद्धतीने उत्तर, म्हणजे 5 पॉइंट काय यायला पाहिजे तुमचं 12550. ठीक आहे. देन मग आता देन त्याच्यानंतरचा 8 5 13, 13 अधिक 1 म्हटलं म्हणजे इथलं 1 6, देन 2चं 2, 1चं 1 पॉइंट, आणि देन त्याच्यानंतर 5 म्हणजे 5.1263 असं तुमचं उत्तर येतं. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सोपा क्वेश्चन होता, परंतु हा कॅल्क्युलेशन एवढा करण्याचा गरज नव्हती. आपण जर डिजिटल सम मेथड जर वापरली तर आपल्याला माहिती आहे या दोघांचा भागाकार म्हणजे काय होता, भागाकार म्हणजे किती होत आहे 2. तर लक्षात घ्या भागाकार म्हणजे 2. मग आता तुमचं डिजिटल सम मेथड म्हटलं तर काय होणार, अंकांची जोड पद्धत. तर बघा आता इथं देन त्याच्यानंतरचं इथं जर आपण विचार केलं 9 9 गेट कॅन्सल, इथं किती 6 5 आणि 5 10 10 16 16 आणि 2 18 18, म्हणजे इथं 9च्या पटीत येणे म्हणजे त्यांची अंकांची बेरीज 9च असते, म्हणजे किंवा 0 घ्या काहीच विषय नाही. मग इथल्या अंकांची जोड 8 8 अधिक 0 किंवा 30 संख्या 8 अधिक 9 म्हटलं तर 30 येणार, म्हणजे काय येणार 8. म्हणजे असा ऑप्शन निवडायचा आहे त्यांची अंकांची जोड तुमची 8 यायला पाहिजे. मग आता आपला आलेलं उत्तर ते बरोबर आहे का पाहून घेऊ, कारण एकक स्थानी तुमचं तर इथं 6 येणार नाहीच आहे. कारण 6 येणार नाही का बरं, कारण इथं तुमचा 5 आहे आणि इथे 8 8 5 13 होणार आहे. देन इथं जर विचार जर केला तर बघा 6 आणि 3 9, देन 5 अधिक 1 6, 6 आणि 2 8 8, म्हणजे तुमचं इथं डिजिटल सम येतं. यावरचा आपण एक वेगळा लेक्चर बनवणार आहे निश्चितपणे, डिजिटल सम मेथड काय आहे तर. ओके. देन पुढं मग ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. हा सोपा क्वेश्चन होता. जरा या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. 0.000018 म्हणजेच डॅश 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 अशा पद्धतीने आहे. तर मित्रो जरा लक्षात घ्या, मी जर 18 जर इकडे बाजूला काढलं 10 टू दी पॉवर पॉइंट नंतर आहे म्हणून जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8, 10 टू दी पॉवर -8 यायला पाहिजे होता,
पण तो 18 गुणिला -8 असं कुठंच नाही आहे. तर आपण एक काम करू ना, एक पॉईंट इकडे जर सरकवला तर इकडचा एक कमी होऊन जाते. म्हणून काय होणार मग सांगा बरं आता, 1.8 गुणिला काय होणार 10⁻⁻7. मायनस मध्ये तरी येणार, प्लस वाला तर विषयच नाहीये. देन -5 तर येण्याची शक्यता नाही. मग आता उत्तर काय येणार तुमचं डायरेक्टली फायनली बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. 1.8 इंटू 10⁻⁷ इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके, देन नेक्स्ट आता बघा, हा जो क्वेश्चन आहे तर इथे बघा 2x² बरोबर हा जो तुमचा 1024 आहे, कोणाचा वर्ग आहे 32चा वर्ग आहे. कोणाचा 32. मग x² बरोबर काय होणार 32, हा 2 तिकडे जाऊन काय होणार भागाकारात. मग x² बरोबर किती 32 भागिले 2 म्हणजे त्याचे अर्धे 16. मग x बरोबर किती होणार √16. मग x बरोबर किती रे 4. तुम्हाला xच विचारताय, x म्हणजे किती 4. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता बघा, हा जो मेथड तुमचा 103 गुणिला काय रे 97. तर तुम्ही एकतर असा डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता, नाहीतर आपण डिजिटल सम मेथड तुम्हाला काय आहे, तुम्हाला आता कोणी नवीन असणार तर ते तिथे तुम्हाला लागू पडणार. मी एक व्हिडिओ बनवणार ते बघा, नाहीतर डिजिटल सम मेथडने झटक्यात उत्तर निघून जाते. पण आता आपण लक्षात घेऊया, तसं जर माहिती नसेल तर मी एक काम करतो की याला एकतर मायनस मध्ये घ्या, नाहीतर 100+3 लिहिता येईल. अरे नाही लिहिता येणार का, 100+3 गुणिला काय होणार 97. जशाच तसं, अरे आहे की नाही. मग जर 100+3 म्हटलं तर आता याचा क्रॉस म्हणजे मल्टिप्लाय ब्रॅकेट मल्टिप्लाय म्हटलं तर 100 गुणिला 97 म्हणजे 9,700 प्लस गुणिला 3 जर असा विचार जर केला तर 300 व्हायला पाहिजे होते. 100 ने जर गुणलं असतं तर 300 व्हायला पाहिजे होते 100 गुणिला 3. परंतु 3 न आपण प्रत्येक वेळे वाढवत आहे. 3 न कमी करा म्हणजे 991 म्हणजे 3 7 21 चा 1 हातचा 2 आणि 3 9 27 न 2 किती होते 29 म्हणजे 291 येणार. यांची जर टोटल जर आपण जर विचार जर केला तर 1 आणि 2 अधिक 9 म्हटलं तर सॉरी 0 अधिक 9 म्हटलं तर 9 आणि 2 अधिक 7 म्हटलं तर 9 आणि इथं 9चं 9 म्हणजे फायनली आन्सर किती 9991 असं तुमचं उत्तर राहणार. म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. हा सोपा क्वेश्चन होता, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्हाला करणे आहेच आहे. देन आता बघा, हा जो क्वेश्चन आहे सुरेश महेश व राहुल यांनी एकूण रुपये 5,780 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त व महेशने राहुलपेक्षा 10% कमी रक्कम गुंतवली, तर राहुलने किती रक्कम. आता ज्याचा प्रश्न विचारताय की नाही त्याला आपण एक्स कन्सिडर करू किंवा त्याचा 100% विचार करू. राहुलने 100% गुंतवणूक केली. किती टक्के 100%. मग त्या बाबतीत जरा मला सांगा आता राहुलच्या सुरेशने महेशच्या बाबतीत, आता सुरेशने महेशच्या बाबतीत म्हणताय, पण आपल्याला राहुलचं बघा, महेशने राहुलपेक्षा महेशने कोणापेक्षा राहुलपेक्षा किती 10% कमी. 10% म्हणजे कमी म्हणजे 90% गुंतवली असेल, म्हणजे 100 गुणिला 90% काढून घेऊयाचं. मग आता 100 ला 100 गेट कॅन्सल म्हणजे उत्तर काय 90%. यांनी किती रक्कम गुंतवली महेशने 90%. तर सुरेशच्या बद्दल काय सेंटेन्स आहे, सुरेश काय म्हणतोय, सुरेश म्हणतोय की तुमचं महेशने जेवढी गुंतवली त्याच्या 10% एक्स्ट्रा म्हणताय. 10% एक्स्ट्रा म्हटलं तर 110% काढावं लागेल यांचं, म्हणजे 100 वर, कारण 100 मध्ये 0 0 0 गेट कॅन्सल 11 99. अशा पद्धतीने तुमचं आहे. तर सर्वांची जर आपण आता रेशो पूर्णपणे तिघांमध्ये जर वाटणी जर केली तर टोटल त्यांचा नफा कितीचा होत आहे 5,780 एवढा आहे. तर त्यांच्या तिघांमध्ये मग आता राहुलचे किती 100 आणि देन त्याच्यानंतर पुन्हा कोणाचे याचे महेशचे 90 आणि देन त्याच्यानंतर कोणाचं 99 सुरेश. पण हे जे वाटणे आहे कोणाचा व्हॅल्युएशन काढायचं राहुल किती म्हटलं आपण 100% इथं मेंटेन करत आहे. मग आता 5780 भागीला काय होणार सांगा, या तिघांची जर बेरीज जर केलो आपण तर बघा मग इथे 100 अधिक 100 200 आणि देन त्याच्यानंतर तुमचं इथे किती 89 म्हटलं तर डायरेक्टली
मग 200 एक कमी करून घ्यावं लागेल, म्हणजे 289 यांची टोटल होणार, गुणीला काय आहे तुमचं 100. मग 289चा भाग त्यामध्ये जाते का आपल्याला माहिती नाही, पण 17चा भाग जाणार एवढं तर मात्र निश्चित आहे. ठीक आहे, 17चा भाग जाणे म्हटलं तर काय होत आहे लक्षात घ्या. आता कॅल्क्युलेशन जरा मोठं आहे, नाही तर तुम्ही बाय ऑप्शन मेथडनं सुद्धा जाऊ शकता. आता इथं सर्व राऊंड फिगर आहे म्हणजे भाग जायला पाहिजे, हे एकदम माइंडसेट मध्ये फिक्स करा. आपल्याला काही माहित नाही, 289चा पाडा येत नाही, पण एक समजायला पाहिजे की जे काही सर्व उत्तर आहे ते सर्व काय आहे तुमच्या राऊंड फिगर मध्ये आहे. बघा इथे 2100, 2000 म्हणजे पॉइंट मध्ये नाही, म्हणजे उत्तर पॉइंट मध्ये येण्याचे चान्सेस नाही. मग आता जर देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथं 17ने जर भागलं तर 17चा वर्ग म्हणजे तुमचं त्या पद्धतीने 17 × 17. ठीक आहे, देन मग आता देन त्याच्यानंतर काय होतंय 17चा वर्ग म्हणजे 289 या पद्धतीने आहे. मग इथे जर 17चा जर भाग दिला, 17 त्रिक किती होता 51, राहिले किती 6, हा किती मग 17×68 अशा पद्धतीने आहे. म्हणजे वरचा एक शून्य म्हणजे 340 डिवायडेड बाय किती रे 17 आणि गुणीला किती होता 100. मग 17 × 17, 17 × 2 = 34 म्हणजे 20 × 100 म्हणजे किती होत आहे 2000. मग राहुलचं जे काही राहुलने किती रक्कम गुंतवली म्हटलं तर 2000 रुपये रक्कम गुंतवली आहे. बाय ऑप्शन मेथडने जरी गेले असते 2000 कलेक्ट करून आणि देन त्या पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन राहिला असता. पण असं जेव्हा जेव्हा तुमच्या टक्केवारीमध्ये विचारणार तेव्हा तेव्हा तुम्हाला 100% कन्सिडर करूनच विचार करावा लागेल. देन एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्यासाठीची रसद होती. 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक तळावर दाखल झाले. शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक निभावून नेऊ शकतील अशा पद्धतीने आहे. या टाईपच्या क्वेश्चन आपण बॅच मध्ये व्यवस्थित तिथे घेत असतो. पण आता इथेही जरा लक्षात घ्या, तुम्हाला या टाईपचं क्वेश्चन विचारू शकेल. मग आता मला सांगा यार, पहिल्यांदा सैनिक किती होते 1000, म्हणजे हा M1 ची व्हॅल्यू असेल 1000. देन नंतर M2 काय होते सांगा बरं, आणखी किती 1000 सैनिक आले, म्हणजे पहिले 1000 होते आणि नंतरचे 1000 म्हणजे किती होत आहे टोटली तुमचं किती होत आहे 2000. किती 2000 सैनिक नंतर झाले. मग आता विचार करा यार, देन त्याच्यानंतर शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक. आता बघा लक्षात घ्या, पहिले 1000 होते, किती दिवसानंतर येत आहे 10 दिवसानंतर. किती दिवसानंतर 10 दिवस. मग 10 दिवस का उपाशी मेले का पहिलीचे, नाही ना, त्यांनी काहीतरी खाल्ला असेल. मग आता 10 दिवसाचा ते रसद त्यांनी म्हणजे त्या पद्धतीने 10 दिवसाचा रसद जो आहे तो त्या पद्धतीने तुमचं तिथे कंप्लीट केलेला आहे. जो उर्वरित आहे तो उर्वरित काय D1 ची व्हॅल्यू म्हणजे किती एका महिन्याचा होता 30 वजा तुमचं काय होणार 10 म्हणजेच काय D1 बरोबर काय होतंय तुमचं 20 असं तिथे मेंटेन. म्हणून M1 D1 बरोबर M2 D2, M1 D1 बरोबर काय असते M2 D2. मग या पद्धतीने जर हाच आहे, मग इथं जर विचार जर केला तर M1 किती आहे तुमचं 1000 गुणीला काय D1 किती आहे 20 बरोबर M2 किती आहे 2000 गुणीला काय तुमचं D2 अशा पद्धतीने आहे. मग जर आपण याला जर इकडे ट्रान्सफर जर घेतलं तर 1 2 1 2 1 2 3 अशा पद्धतीने कॅन्सल होणार. कारण काय, कारण इकडे तेच होते ना, D2 बरोबर काय होणार 1000 गुणीला 20 भागीला काय होणार 2000 असं असतं राहणार आहे. मग इथं 0 0 0 0 0 0 गेट कॅन्सल, बे म्हणजे किती दिवस पूर्ण D2 म्हटलं तर 10 दिवस. म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार 10 दिवस. असं क्लिअर. मग समजलं या पद्धतीने. पण जे व्यक्ती नवीन येत आहे त्या नवीन व्यक्ती आल्यामुळे एकूण संख्येमध्ये वाढ झाली. आता म्हणजे जेवढे होते त्याच्यापेक्षा जास्त झाला तर मग ते कमी दिवसासाठीच पुरणार आहे ना, शिल्लक ते कमी दिवसासाठी. म्हणून त्या पद्धतीने आता इथं टास्क फक्त एकच आहे की हा जो घटक आहे तुमचा D1 चा, कारण एकूण दिवस असतं काढायचं आहे नंतर त्या पद्धतीने राहील. नेक्स्ट बघा, दोन संख्यांचा मसावी 10 असून त्यांचा लसावी 60 आहे, तर त्या दोन संख्या कोणती. आता लसावी देऊ नये मसावी देऊ नये, तर यामध्ये लसावी डिवायडेड बाय मसावी करून घ्यायची. लसावी डिवायडेड बाय काय करायची मसावी. मग लसावी डिवायडेड बाय मसावी जर केले तर काय होणार सांगा 60 भागीला 10 म्हटलं तर उत्तर तुमचं उत्तर 6. मग 6चं तुमचं सहमूळ संख्यामध्ये त्याचं पार्टेशन करा, त्याचं गुणाकारामध्ये 2 आणि 3 बेत्रिक 6. मग याचा जर आता इथे
मग आता संख्या जर विचारल्या तर त्याच्या मसावीने तिथे गुणाकार करायचा, मसावी आणि देन इथे सुद्धा मसावी. तर मसावीने गुणाकार केले तर निघणारी उत्तर जे काय आहे ते संख्या आहे. मग संख्या काय होणार सांगा. मसावी किती, मग याची किती निघाली मसावी किती देऊन आहे 10. मग 10 गुणिला इकडे 10 गुणिला 2 गुणिला 10 म्हणजे 20 आणि देन त्याच्यानंतर 3 गुणिला 10 म्हणजे 30. 20 आणि 30 असं तुमचं उत्तर यायला पाहिजे, किंवा 30 आणि 20 जे काही आहे त्या पद्धतीने उत्तर आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे लसावी भागीला मसावी असं या टाईपचे क्वेश्चन बरेचदा विचारले, पुन्हा तुम्हाला विचारल्या जातीलच. ठीक आहे. देन जर 40 बकऱ्यांचा 20 दिवसांचा चराईचा दर ₹370 तर 30 दिवसांसाठी 111 रुपयांत चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या निवडा. आता बघा पुन्हा M1 D1 H1 या पद्धतीने हा क्वेश्चन आहे. तर आता जेव्हा तुमचा रुपये किंवा तिथे तुम्हाला त्या पद्धतीने रुपये जर आला तर तुम्ही तिथे W1 म्हणजे रुपये जर आला तर W च्या ठिकाणी मेंटेन करणे. म्हणजे 40 बकऱ्यांना M1 20 D2 डिवायडेड बाय काय होणार, चराईचा दर किती आहे तुमचा 370 असं आहे. तर बघा का बरं, कारण असं की M1 D1 आणि तुमचं काय होणार W1 किंवा इथं वेज म्हणजे तुमचं त्या पद्धतीने तुमचं किती रक्कम आहे, तर रक्कम जर दिलेली असेल तर तुमचं रक्कम सुद्धा ते खालीच घ्यावं लागेल. मग आता देन त्याच्यानंतरचा बकऱ्यांची संख्या काढा म्हणताय, म्हणजे M2 तुम्हाला काढावं लागेल किती दिवसात, 30 दिवसात, आणि भागीला किती होणार तुमचा 111 अशा पद्धतीने आहे. तर व्यवस्थितरित्या आपण जर पूर्ण जर मेंटेन जर केला तर M2 बरोबर इकडचे जे सर्व घटक आहेत तिकडे घेऊन जावा, म्हणजे काय होणार 40 गुणिला 20 गुणिला काय होणार 111 भागीला तुमचं काय होणार 30 गुणिला काय होणार 370 जैसे थे. ठीक आहे. तर आपण 0 0 0 आणि 0 गेट कॅन्सल. मग आता देन त्याच्यानंतर M2 बरोबर काय राहणार मित्र 4 गुणिला 2 गुणिला 111 भागीला काय होत आहे सांगा 37 गुणिला 3 म्हणजे 111 होते. 111 ला 111 गेट कॅन्सल, 4 दुने 8 दिवस. मग 8 तुमचा ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर राहणार. 8 तिथे दिवस नाही तर M2 म्हणजे 8 बकऱ्या तिथे मेंटेन होत आहे. क्लिअर. मग समजलं. या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर होता. 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद 15 सेकंद व 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील. टोल पाहिजे. मग देन त्याच्यानंतर टोल देतील म्हटलं तर तुमचं रिंग टोल म्हटलं तर रिंग आपल्या रिंगिंग अशा पद्धतीने आपण विचार करतो. जसं बघा जेव्हा तुमचा एकाच वेळी असा जर शब्दरचना असेल तर दिलेल्या संख्यांची लसावी काढून घ्यायची. काय काढून घ्यायची? लसावी. लसावी जर म्हटलं तर 9 15 आणि 18. तर आपण लसावी मेथड दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर असा देन, नाही तर तुमचं काय होणार मोठी संख्या. मग मोठी संख्या कोणती आहे यार 18. 18 मध्ये तुमचं 9चा भाग जाते. विषय कोणाचा आहे तुमचा 15चा. आता 18 आणि 15चा जर विषय जर केला तर आपण सांगा 18 तर तुमची लसावी येणारच आहे, पण 18 आणि 15चा भाग जात नाही, तेव्हा यांच्यामध्ये कॉमन 3 निघेल. कॉमन 3 निघलं तिथं काय राहणार मग सांगा बरं. इथे 5 त्रिक 15 आणि 6 त्रिक 18. मग हे दोन सहमूळ संख्यांची लसावी त्यांच्या गुणाकारा एवढी असते. मग 6 पंचे 30, 30 गुणिला 3 म्हणजे किती होत आहे तुमचं 90. मग त्यांची लसावी किती होणार म्हटलं 90. जर असं पटत नसेल तर तुम्ही याही पद्धतीने इथे करू शकता. जसं बघा 3चा जर पहिल्यांदा भाग जर दिला तर 3 त्रिक 9, 3 पाची 15 आणि देन 3 छग 18. देन त्याच्यानंतर पुन्हा 3चा भाग देऊ 1 5 आणि इथं किती 2. मग सांगा इथे 3 त्रिक 9 3 गुणिला 5 गुणिला 2 5 2 10 3 त्रिक 9 9 गुणिले 10 म्हणजे किती होत आहे 90. हे तुमचं जे उत्तर आलाय तर डायरेक्टली उत्तर सुद्धा आपल्याला काढता येत होता, परंतु जरा लक्षात घ्या आता. ठीक आहे. देन 90. आता 90 सेकंदामध्ये ते एक वेळा 90 सेकंदामध्ये ते एकत्र रिंग होतील. ठीक आहे. तर एका तासामध्ये म्हणताय किती एका तास.
एका तासाचे मग एक तास म्हणजे किती सेकंद? एक तास म्हणजे 3600 सेकंद असते. किती? 3600. मग आता सिम्पली एका तास म्हणजे 90 सेकंदामध्ये एक वेळा, तर एका तासामध्ये किती म्हटलं तर डायरेक्टली बघा आता काय होणार, किती वेळा म्हटलं तर 3600 डिवायडेड बाय काय होणार तुमचं 90, 0 0 गेट कॅन्सल, 9 × 36 म्हटलं तर उत्तर काय येणार 40. किती वेळा टोल देतील ते 40 वेळा, असं त्याचं उत्तर तिथे होता. डायरेक्टली सिम्पली ते पहिल्यांदा लसावी काढणे आणि लसावी काढून देन त्याच्यानंतर तासाचं कन्व्हर्जन सेकंदामध्ये रूपांतर करणे आणि देन त्याच्यानंतर उत्तर काढणे होता. देन बघा 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण, आता मला सांगा पहिल्यांदा 84 लिटर आहे. किती? 84 लिटर. हे जे विभागणी आहे 84 लिटर कोणामध्ये होणार? दूध. दुधाचा रेशो किती आहे? 3 आणि पाण्याचा रेशो किती आहे? 4. या रेशो मध्ये जर आपण विचार केला तर एक रेशोची व्हॅल्यू निघणार, म्हणजे 3 + 4 जर केलो आपण एका रेशोची व्हॅल्यू जे काय काढत आहोत, मग 84 भागीला किती होत आहे सांगा रे यार? 7. मग 7 ने जर भागलो तर उत्तर किती? 12. मग एक रेशोची व्हॅल्यू 12. तर आता देन त्याच्यानंतर दूध जर विचार केला तर दुधाचा किती आहे तुमचा सांगा? 3 गुणीला किती होणार मग 12 म्हणजे 12 × 36. आणि पाणी किती होणार? पाणी जर विचारलं तर 4 रेशोच्या बरोबरीचा आहे. मग 4 रेशो म्हटलं 4 गुणीला 12 म्हणजे किती होत आहे? 48. मग प्रत्येक याच्यामध्ये जर आपण 3 जर मिळवले, 3 लिटर आणि इथेही 3 लिटर, तर यांची टोटल किती होत आहे सांगा? 36 + 3 म्हणजे 39 आणि यांची टोटल किती होत आहे? 51. मग यांचा जर रेशो इथं विचारताय किंवा प्रमाण विचारताना आता लक्षात घ्या देन त्याच्यानंतर 39 काय होणार तुमचं? 51. यांच्यामध्ये भाग बघा, लक्षात घ्या. 3 चा भाग जातो म्हणजे 3 × 3 3 × 9 आणि इथं 3 × 3 आणि 2 राहिले, 3 7 21 म्हणजे 13 17 असं तुमचा फायनली आन्सर येणे आहे, जो की ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट पुढचं, रमेशकडे त्याच्या मासिक पगाराच्या 20% बचत आहे. ठीक आहे, मासिक पगाराच्या 20% बचत म्हणजे जे काही आहे 20% बचत आहे. 20% बचत, 20% बचत म्हणजे त्याच्याकडे रक्कम काय आहे सांगा बरं? 20% बचत म्हणजे त्याच्याकडे 80% रक्कम ते आता खर्च करण्यासाठी उपलब्ध आहे. कपड्यावरच्या एकूण खर्च 25% आहे. किती टक्के? 25%. आता उर्वरित त्याच्यापैकी असणार ना 80% पैकी. मग 80%चे इथं गफलत होते बघा. इथं 25% जर 80 - 25 जर केलं तर 55 हा उत्तर चुकीचा आहे. त्याचे 80%चे 25% जर म्हटलं तर कपड्यावरचा खर्च, कपडे, ठीक आहे, खर्च जेवढा होत आहे याचा जर 25% जर आपण काढलो तर 25% काय होणार तर लक्षात घ्या. 0 0 गेट कॅन्सल. 25 8 किती होतात? 200. 200 भागीला 10 म्हटलं तर उत्तर काय? 20. 20% तुमच्या कपड्यावर खर्च झाले म्हटलं तर बॅलन्स किती? उर्वरित किती म्हटलं तर सांगा बरं? मग 80% होते. 80 पैकी तुमचं 20 जर खर्च झाले तर 60% तुमचे उर्वरित आहे. किती? 60%. तर त्या कपड्यांशिवाय त्याचा एकूण खर्च, बाकीचा खर्च जो काय आहे, बाकीचा खर्च किती? 60. मग 60%च म्हणजेच किती आहे यार मित्र? 3600. तर तुमचा बचत किती? त्याची बचत किती होती? 20%ची होती. 20% म्हणजे काय? अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे. तर मला सांगा आता देन त्याच्यानंतरचं बघा, इथलं देन त्याच्यानंतरचं इथे 0 0 गेट कॅन्सल असं करता येते, परंतु तुम्हाला तसं झेपत नसेल तर डायरेक्टली पलटवून टाका. 3600 गुणीला काय होणार तुमचं? 20 आणि भागीला काय होणार तुमचं? 60. मग 0 0 गेट कॅन्सल आणि 6 6 किती होतं तुमचं? 36. म्हणजे तिथे साइन तुने 12. 12 म्हणजे 1200 असं तिथे मेंटेन होणार आहे. ऑप्शन तुमचं डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन नेक्स्ट आता क्वेश्चन बघा आता त्याच्यानंतरचा. एका गावात 780 मिमी पाऊस पडला तर दुसऱ्या गावात 75 सेमी पाऊस पडला, तर दोन्ही ठिकाणाच्या पावसात किती फरक पडला? तर आता 1 मिलीमीटर मध्ये आहे आणि 1 मीटर, यांचा कन्सेप्ट काय आहे? मिलीमीटर आणि सेंटीमीटर यांचा कन्सेप्ट. 1 सेंटीमीटर म्हणजे काय होत? 10 मिलीमीटर, 10 मिमी अशा पद्धतीने मिलीमीटर होते. तर मला सांगा जे 75 सेमी आहे, 75 सेमी म्हटलं तर 75 सेमी म्हटलं तर काय होणार? 75 गुणीला 10 म्हटलं तर काय होणार तुमचं? 750.
हे मिलीमीटर मिमी असं त्या पद्धतीने राहणार. सिम्पली एवढंच तुम्हाला कॅल्क्युलेशन, म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे होता. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर अशा पद्धतीने. म्हणून डायरेक्टली जर उत्तर जर आपण जर काढलो तर आता काय 780 वजा काय करणार 750, बस एवढंच. तर वजा बाकी करणे आहे 0, 3 आणि 0 म्हणजे 30 मिमी असा आहे. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे ठरणार आहेच. ओके, दे नेक्स्ट. पुढचं 12 एक्स आणि देन त्याच्यानंतर तिन्ही संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला एक माहिती आहे, तिन्ही संख्या प्रमाणात असणे म्हणजे ए बाय बी, बी बाय सी अशा पद्धतीने आहे. काय म्हटलं आपण, ए बाय बी आणि बरोबर बी बाय सी. परंतु याच्यासाठी डायरेक्टली मधली संख्या किंवा मिड टर्म जर काढायची असेल तर एक्स इज इक्वल टू रूट मध्ये त्या दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार असतो 12 गुणिला 27. तर मित्र 12 गुणिला 27 जर आपण जर विचार जर केला, एक तर तुम्ही गुणाकार करू शकता, नाहीतर याला तोड करू शकता. बघा 12 ला कसं लिहिता येईल, 3 गुणिला 4 लिहिता येईल. मग गुणाकार 27 ला कसा लिहिता येईल, 3 गुणिला काय लिहिता येईल 9. मग आता मला सांगा, जर रूट मध्ये असं जर असेल रूट ऑफ ए इंटू बी तर आपण कसं लिहिता येईल, रूट ए इंटू रूट बी असं आपल्याला याचा फॉर्मेशन करता येते. म्हणून 3 गुणिला 3 रूट मध्ये तेच संख्या 2 वेळा असणे म्हणजे त्याचा वर्ग होणे. म्हणजे जसं आता मी म्हटलं अंडर रूट 16, तुम्ही उत्तर काय म्हणता 4, परंतु याला जर मी 4 गुणिले 4 लिहिलं तर 1 4 बाहेर निघत नाही का. मग आता मला सांगा इथे 9 गुणिला म्हणजे इथं 3 गुणिले 3 9 आहे, तसंही होत आहे. म्हणजे 1 9 बाहेर निघणार. द रूट ऑफ ती म्हणजे 3 गुणिले 1 3 बाहेर निघाला आणि देन त्याच्यानंतर रूट ऑफ 4 म्हणजे किती होतं सांगा. रूट मध्ये 4 म्हणजे 2 आणि रूट मध्ये 9 म्हणजे किती होणार तुमचं पुन्हा 3. या पद्धतीने असं आहे. नाही जर असं झेपत आहे देन त्याच्यानंतरच हे गुणाकार करून सुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल. मग आता देन त्याच्यानंतरच सांगा. मग आता इथं देन 3 दुने 6 साइन त्रिक किती होत आहे रे 18. इथे तुमचं उत्तर येणे म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. देन या पद्धतीने तुमचं तिथे उत्तर येणे होताच. ठीक आहे. दे नेक्स्ट. आता बघा, एका स्टँडवर काही मोटारसायकलीवर तीन चाकी रिक्षा आहे उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर स्टँडवर मोटारसायकलीवर 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती. पहिले मोटारसायकली, हे मोटारसायकलीचा आहे पहिला घटक आणि देन त्यानंतर ते 3 चाकी रिक्षेचा आहे. तर एका स्टँडवर काही मोटारसायकल आपल्याला माहिती आहे का. मग मी म्हटलं मोटारसायकलीला एक्स कन्सिडर, मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार मोटारसायकली तुमचा एक्स कन्सिडर केला तर रिक्षा काय कन्सिडर करू आपण वाय. क्लिअर. एक्स आणि वाय या पद्धतीने आहे. मग एक्स आणि वाय त्यांचे अनुक्रमे हँडल्स किती असणार, प्रत्येक याला एकच हँडल्स असणार, समजत आहे का. पण चाक वेगवेगळे. आता मोटारसायकलला चाक किती 2 आणि देन त्याच्यानंतर जर तुमचं रिक्षेला किती 3 चाकी असं म्हणताय रिक्षा, तर रिक्षेला 3. अशा पद्धतीने त्यांच्या मध्ये व्हेरिएशन होणार. पण आता लक्षात घ्या, तुम्हाला एक्स प्लस वाय दोन्ही मिळून किती आहे टोटल त्यांची हँडलची संख्या 19. तर ऑप्शन कडे बघता तुमचं 12 आणि 7 19, 7 आणि 12 19, 13 आणि 6 19 आणि 6 आणि 13 19. मग असं तुमचं आहे. तर तुमच्या हँडल्स वरून तुमचं उत्तर निघत नाही. पण दुसरं इक्वेशन काय बनते सांगा बरं त्यांची. आता यांचे हे झालं एक्स प्लस वाय पहिली इक्वेशन बरोबर 19 आणि सेकंड इक्वेशन त्यांची चाक मोटरसायकलीला 2 चाक म्हणून 2x आणि देन वाय रिक्षाला 3 चाक, एका रिक्षेला 3 तर वाय रिक्षा असतील तर 3y बरोबर त्यांची टोटल किती 45. म्हणून जर आपण पहिल्या ऑप्शन कडे जर गेलो तर लक्षात घ्या, पहिल्या ऑप्शन वरून जर विचार जर केला तर पहिला जे आहे मोटरसायकल त्याला कितीने गुणावं 2 ने आणि देन दुसरा याला कितीने गुणावं 3 ने. 3 ने गुणला आणि दोघांची जर बेरीज जर केली तर 12 दुने किती होतं 24 आणि 7 त्रिक किती होतं 21. 21 अधिक 24 किती होतं 45. 45 कोणामुळे आणि एकत्रित त्यांची हँडलची सॉरी चाकांची संख्या किती पाहिजे 45. डायरेक्टली तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक 1 इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने राहणार. मग ते घरी येऊन चेक करत बसायचे बाकीचे उत्तर येत आहे की नाही येत आहे. समजत आहे का. एकदा सॅटिस्फाय झाला तर ठोका त्याला नंतरची नंतर पाहायला गेला. समजत आहे. ओके. या पद्धतीने टेम्परामेंट तिथे पाहिजे. जर वाटत आहे तुम्हाला तर हे इक्वेशन मेथडने तुम्ही सोडून पहा, तोच उत्तर तुम्हाला मेंटेन होत आहे. ठीक. दे आता नेक्स्ट बघा. राम त्याच्या उत्पन्नातील 4% रक्कम दान करतो व 10% रक्कम बँकेत. जर रामकडे आता शिल्लक म्हणताय 4
अधिक तुमचा 10 म्हणजे 14% तो कुठतरी गुंतवून तिकडे दुसरीकडे, तर शिल्लक किती राहणार सांगा बरं. शिल्लक 100% आपण कन्सिडर करतो, त्यामधून 14 जर वजा जर केला तर 100 मायनस 14 जर म्हटलं तर उत्तर किती होतं 86. आणि हे 86% म्हणजेच किती आहे सांगा बरं. शिल्लक. शिल्लक टक्केवारी बरोबर शिल्लक रक्कम म्हणजे 86. अशा पद्धतीने 00 देन एक्स म्हणजे तुमचं देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर एकूण किती 100%. 100% कन्सिडर केलं तर एक्स म्हटलं तर सांगा एक्स बरोबर किती 86 00 गुणिला 100 आणि भागीला किती होत आहे तुमचं 86. 86 एक 86 मग देन त्याच्यानंतर 100 गुणिले 100 म्हणजे किती होत आहे तुमचं 10,000. असं तुमचं उत्तर येणार. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढचं. हा अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. तर बघा कशा पद्धतीने होणार. तर 0.00007 4 वेळा 9 आहेत. अशाच पद्धतीने इथं 7.0007 ते संख्या आहे 9999 म्हणजे त्याच्यानंतर 99 18 8 हातचा 1 18 1 19 18 1 19 18 1 19 आणि देन हातचा 1 म्हटलं तर 16 1 17 7 हातचा 1 14 1 15 1 0 0 पॉईंट. आता देन त्याच्यानंतर असा जो ऑप्शन आहे तो कोणता आहे तुमचं 7.00 15/79/798 15/79/700 म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट ठरणार आहे. अत्यंत सोपा क्वेश्चन होता. तर बघा आता देन त्याच्यानंतरचा एक सी विषम संख्या असल्यास खालीलपैकी समसंख्या कोणती. आता सम मध्ये प्लस आहे. सम मध्ये एक जर विषम असेल, आता सम पाहिजे विषम कडून सम पाहिजे तर +1 और -1 करावं लागेल. परंतु इथं +2 आहे, इथं -2 आहे. तर हे कदम कारण +2 किंवा -2 करणे म्हणजे काय 4 + 2 म्हणजे 6 होणार आणि 8 - 2 म्हणजे तुमचं त्या पद्धती किंवा 7 + 2 म्हणजे 90 होणार 7 - 2 म्हणजे 5 होणार. विषम सम भेटण्यासाठी तुम्हाला मग आता 2 ने गुणलं तर सांगा 2 ने गुणलं तर काय होत आहे. इतर 3 घेतलं 3 गुणिला 2 म्हणजे तुमचं उत्तर काय होत आहे सम तिथे मेंटेन होत आहे. आणि जर तिथे तुम्ही जर इथं याचा विचार जर केले असते 3 गुणिला 3 जर केले असते सॉरी 3 ही एक विषम संख्या आहे 3 गुणिले 9 आला असता. मग आपल्याला पाहिजे काय सम सम कोणत्या मुळे येते ऑप्शन डी मुळे येत आहे. फक्त आकडा टाकून पाहायचा होता डायरेक्टली उत्तर तिथं मिळणार आहे. देन मग आता बघा यानंतरचा क्वेश्चन आता इथं बघा 5 + 10 + 15 + 20 + 25. तर मित्र असं पाहता क्षणी आता एकतर तुम्ही गटातील असा विचार करू शकता गटातील पण इथे सर्वांचा गॅप तिथे बघा ना गॅप तिथे तुमचं तेवढं बरोबर व्यवस्थित आहे का गॅप की सारखं सारखं तसं नाही म्हणजे 1 अधिक म्हणजे 5 अधिक 6 अधिक 7 अधिक असं असं गट नाहीये. तर तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे ना 5 अधिक 10 अधिक 15 अधिक 20 अधिक 25. आता इथं एसएन चा फॉर्म्युला तिथे मेंटेन करता येईल परंतु त्याच्याही पलीकडे जर आपण जर विचार जर केला तर 90 येईपर्यंतचा तुमचा किती एकूण बेरीज किती होणार या पद्धतीने. जर 5 जर कॉमन काढलो तर 5 कॉमन काढली तर 1 अधिक इथं 2 अधिक 3 अधिक असं करता करता कुठपर्यंत राहणार तुमचं 18×5 म्हणजे 18 इथे राहणार. मग याला इथं जर आपण जर विचार जर केला तर हा जो घटक आहे हा तुम्हाला काय वाटतंय क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरजेचा कारण 1 अधिक 2 अधिक 3. मग आता यांची व्हॅल्यू किती रे यार इथे 18. मग आता देन त्याच्यानंतरचा इकडचं 5 जैसे थे मग 18 गुणिला नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दिलेली संख्या त्याच्या समोरची संख्या गुणाकारात घेणे आणि भागीला किती करणे 2 करणे. मग किती वेळा 9 वेळा 19 9 किती होतं तुमचं 171. मग 171 जर विचार जर केला आणि याचा गुणाकार जर 5 1 5 आणि ऑप्शन मध्ये तुमचं एकक स्थानी तुमचं 5 असणारा एकच ऑप्शन आहे ठोकायला डायरेक्टली नंतरच्या नंतर पाहायला गेलं नाही तरी बघा मग काय होतंय 5 1 5 17 5 85 असं या पद्धतीने तुमचं 855 असं उत्तर राहिला असतात. ठीक दे 25 नंतर क्रमाने येणारी 23वी विषम संख्या म्हणजे 25 ही एक विषम संख्या आहे आणि विषम वरून विषम काढायचे आहे. तर आपण नेहमीप्रमाणे लक्षात घ्या 25 नंतरची एक विषम संख्या कोणती आहे 27. मग प्लस नंतरची म्हणते प्लस आता 23 पैकी एक वापरला म्हणजे राहिलं किती 22 गुणिला किती 2 विषम संख्येमधला फरक 2चा म्हणजे 27 अधिक किती होत आहे 22 दुने 44 म्हणजे दोघांचा उत्तर किती होत आहे 27 अधिक 44 म्हटलं ते 71. 71 इथं डी ऑप्शन इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. दे पुढं त्याच्यानंतरचा बघा त्यानंतरचा क्वेश्चन 32.104
मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल. ठीक आहे. मग आता काय वजा करावे म्हणते, आता इथे बघा 32.104 मधून काय वजा म्हटलं तर बरोबर x बरोबर किती होणार 18 पॉइंट किती होत आहे रे 405. मग आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर या x ला इथं कन्सिडर करा, याला इकडे ट्रान्सफर करा 32.104 आणि तो मायनस येऊन इकडे. मग आता आपण या पद्धतीने करण्यापेक्षा डायरेक्टली उभ्या मांडणीत जर विचार जर केला तर पॉइंट इथे 18 देन त्याच्यानंतर इथे काय होणार 405 असं मेंटेन होत आहे. मग 4 वजा 5 4 वजा 5 होत नाही, 14 वजा 5 म्हणजे किती 9. 9 जर बघितला असता तर सर्व ऑप्शन मध्ये इथला एक कमी म्हणजे 9 वजा 0 म्हणजे 9, इथला एक कमी म्हणजे 10, 10 वजा 0 0 म्हणजे होत नाही, 10 वजा 4 म्हणजे 6, इथे पॉइंट इथे कमी, 11 वजा 8 म्हणजे किती होत आहे तुमचं सांगा बरं 3 आणि एक कमी म्हटलं तर 1 13.6999 अशा पद्धतीने तुमचा ऑप्शन कोणता येणार ऑप्शन थर्ड सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. या पद्धतीने आपण टोटली जे क्वालिटी क्वेश्चन आहे तुम्हाला सोपा पेपर आला तरी कशा पद्धतीने येणार, कठीण आला तर काय, सर्वच क्वेश्चन आपण वन बाय वन प्रत्येक लेक्चर या लेक्चर सिरीजच्या द्वारे आपण तिथे बघूया. पूर्णपणे आपण इथे डिस्कशन नंतरच्या लेक्चर मध्ये बघू, परंतु आता जे डिस्कशन केले आपण जे क्वालिटी क्वेश्चन होते एक तर सोपा पेपर आला तर कशा पद्धतीने येणार किंवा काय होणार कोणते क्वेश्चन येणार ते सर्व क्वालिटी क्वेश्चन आपण तिथे डिस्कस केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर उपयोगी ठरत असेल तर इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा ते ठरणार आहे. तर म्हणून इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ पाहत आहे किंवा फॉलो करत आहे आपल्याला, परंतु अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसणार तर आधी ते सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.